हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सकाळी सकाळी इथे माझा सकाळी केलेला जुगाड दाखवते। मस्त रात्रीची खिचडी पडली होती आणि थोडी चपाती पण होती, काल सकाळची होती। ज्या चपातीचा मस्त मी काला इथे बनवून घेतलेला आहे। बऱ्यापैकी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, म्हणजे उरलेली चपाती न कुठे टाकून देता आपण असा मस्त त्याचा हेल्दी नाश्ता बनवून घेऊ शकतो। आणि पियाच्या टिफिनसाठी तिची आवडती शेवभाजी बनवलेली होती। म्हटलं आजचं असं हे इतकं जे आहे ते सकाळी सकाळी बनलंय तर तुमच्यासोबत शेअर झालं पाहिजे। तसं खिचडी गरम करणं आणि तो काला बनवणं एवढं काही मोठी गोष्ट नसते, पटपट बनून जातं सगळं। पण सकाळी सकाळी एवढ्या सगळ्या व्हरायटी दिसल्या जेवणात तर मग बरं वाटतं जरा आपल्याला हे बघायला आणि दाखवायला सुद्धा। आणि हा कापडाची लिंक मी मागे एकदा तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी आईसाठी घेऊन गेली होती वगैरे, तर तेव्हा मी ना म्हणजे हे प्रोडक्ट टॅगच नव्हतं केलं, म्हणून मी आता तुम्हाला दाखवून जे आहे ते याच्यासाठी दाखवलं की मी प्रोडक्ट जे आहे ते टॅग करून देते, तुम्ही चेकआउट करा। डीमार्टला पण खूप इझिली अवेलेबल होऊन जातात। पण ना काय होतं की प्रत्येक जे आहे किंवा एखाद्या गावामध्ये कोणी राहत असेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तिकडे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते डीमार्ट नसतं, कारण डीमार्ट हे फक्त शहरामध्ये आहे किंवा मोठे मोठे मॉल जे आहे ते शहरामध्ये आहे। तसं तुम्हाला एखाद्या किराणाच्या दुकानात देखील हा कापड जो आहे तो क्लिनिंग वाइप्स त्याला म्हणतात, किचन क्लिनिंग वाइप्स, त्या तुम्ही घेऊ शकतात। तर जर शक्य असेल तर तुम्ही दुकानात चेक करा, नाहीतर मग डीमार्ट कुठल्याही ग्रोसरीच्या स्टोअरवर, नाहीतर मग मी तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते टॅग केलेलेच आहे। आणि हे माझं लायटर मी देवघरासाठी खूप हौसेने घेतलं होतं, पण देवघरामध्ये फक्त ते सकाळी आणि सायंकाळी दोनच टाईम यूज व्हायचं। 2-1 महिने मी त्याला तसंच ठेवलं देवघरामध्ये यूज करण्यासाठी, पण त्यानंतर ना मी त्याला घेऊन घेतलं होतं इकडे किचनमध्ये यूज करण्यासाठी। आणि म्हणजे 15-20 दिवसानंतर त्याला मी एकदा चार्जिंग करते आणि गॅस तर म्हणजे किती वेळा पेटतो आपला दिवसभरामध्ये, तेवढ्या वेळा ते खूप छान टिकतं। आणि त्याला फक्त मी चार्जिंगला लावायला गेली होती, जास्तीत जास्त 10 सेकंद लागले असतील मला। ते जे गॅसचं लायटर होतं, इलेक्ट्रिक लायटर, त्याला चार्ज करायला 10 सेकंद लागले आणि तेवढ्यात जी आहे ती माझी चहा लगेच ओतून गेली। म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे मला तरी चहा ओतण्याचं दुःख कधीच नसतं, पण ते क्लिनिंगचं जे दुःख असतं ना ते इतकं जीवावर जातं ना की खरंच मी शब्दामध्ये सांगू शकत नाही। आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी 90% बायकांना हेच दुःख राहत असेल की अरे हे सगळं आता आवरावं लागेल। आणि जेव्हा पण चहा ओतते ना बघा, मी आता तुम्ही बघितलं असेल मी थोड्या वेळापूर्वीच मस्त किचन ओटा क्लीन केला आणि आता डायरेक्ट स्वयंपाकाच्या वेळेस मला किचन क्लीन करावा लागला असता, पण ते बरोबर क्लीन झाल्यानंतरच तो किचन जो असतो तो खराब होत असतो अशा पद्धतीने। मिंत्राचे काही 2-3 जे होते ना ते मी कुर्ता आणि कुर्ता सेट्स मागवलेले होते। तसं मी रीलमध्ये किंवा मग शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याच्यासाठीच मी शॉर्ट व्हिडिओ पण जे आहेत ते आता बनवून घेतलेले होते, लवकरच ते शेअर करेल मी तुमच्यासोबत। पण काय होतं ना, बरेच लोक जे आहेत ते रील बघत नाही किंवा इंस्टाग्राम त्यांचं नसतं अकाउंट, मग अशा काही गोष्टी मिस होऊन जातात। म्हणून म्हटलं चला एक वीकली जे आहे हे 4-1 प्रोडक्ट जे आहेत ते मी मागवलेले होते। काही मिशोचे आहेत ते मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करते, पण आता 2-4 जे कुर्ता आणि कुर्ता सेट होते तेवढे मी तुम्हाला जे आहे ते 1 बाय 1 जे आहे ते वेअर करून दाखवते। क्वालिटी सगळ्यांची खूप चांगली आहे। त्यापैकी हा एक होता आणि याची प्राईस जी आहे ना आय थिंक 500 की 600च्या अराउंड जे आहे ना, फक्त कुर्ता आहे हा, पण कापड खूप छान आहे आणि असं पॅटर्न माझ्यावर तरी छान वाटत होतं। असं मला जे आहे ते मला वाटत होतं की मस्त दिसतंय म्हणून। आपण ब्लॅक जे आहे ते लेगिन्सवर किंवा पलाझोवर पण याला जे आहे ते आपण वेअर करून घेऊ शकतो। त्यासोबत स्लीव्ज मिळत नाही याला, पण हे पण स्लीवलेस आहे आणि हा पूर्ण कुर्ता, दुपट्टा आणि पलाझोचा जो आहे ना तो सेट आहे। एक मस्त असं युनिक पॅटर्न आहे। नेक पण जे आहे ना तो म्हणजे डीप नेक, खूप अशी क्लोज आहे गळ्याच्या आणि छान अशी त्यावर जे आहे ना मिरर वर्क त्यांनी केलं आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं। आणि याला स्लीव्ज नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं त्यांनी पॅटर्न असं टेसल्स वगैरे काहीतरी ॲड करून दिलेत फक्त। आणि हा कुर्ता आहे आय थिंक 300-350 याची प्राईस आहे। मस्त तुम्ही पलाझो किंवा व्हाईट अशी लेगिन्सवर पण त्याला वेअर करून घेऊ शकतात। क्वालिटी खूप छान आहे। आणि त्यानंतर अजून एक कुर्ता मागवला आहे मी। तर या सगळ्यांची जी लिंक्स म्हणा किंवा मग प्रोडक्ट मी जे आहे ते तुम्हाला टॅग करून देते। सो तुम्हाला जर लिंक्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, नाहीतर मग तुम्ही टॅग प्रोडक्टमध्ये चेक करून घेऊ शकतात। याची पण प्राईस अराउंड 400 रुपये आहे। आणि हा जो आहे म्हणजे याच्या 3/4 साईजच्या ज्या आहेत त्या स्लीव्ज आहेत आणि जो आधी मी दाखवला ना तो स्लीवलेस होता आणि त्यासोबत स्लीव्ज वगैरे मिळत नाही। सो अशी छोटीशी शॉपिंग होती। इंटरेस्टेड असाल, कापड वगैरे सगळं काही चांगलं होतं, त्यामुळे तुम्ही जे आहे ते नक्की चेकआउट करून घेऊ शकतात। आणि त्यानंतर जे आहे मी मशीन वगैरे लावलं होतं, कारण ते कपडे वगैरे जे आहे त्यांचा हॉल व्हिडिओ बनवण्यासाठी बराच वेळ जातो। आज मी पहिल्यांदा एकदा मशीन लावलं आणि त्यानंतर मी पुन्हा अजून एकदा मशीन लावून आलेली आहे ह्या भरवशावर की कारण सकाळी जेव्हा मी म्हणजे पहिलं मशीन लावलं ना, आता हे कपडे टाकताना पण बऱ्यापैकी बघा तुम्ही बाहेर जाऊन अशी ब्राईट लाईट आहे, म्हणून मी दुसऱ्यांदा पण जे आहे ती मशीन लावून आलेली आहे। आता लेट्स सी पुढे काय होतं अजून। आणि आज मी ना भांडं एक कमी भरलं पाहिजे त्यासाठी माझे हे प्रयत्न जे आहेत ते चाललेले आहेत। तर मी कुकर
कुकरमध्ये ना म्हणजे आम्ही जे आहे ती थोडी चवळीची डाळ आणि असं मिक्स सगळं काही पियाच्या पप्पांनी बनवलं होतं. मी त्यांना सगळं प्रिपरेशन करून दिलं नेहमीसारखं, कारण घरामध्ये काही भाजी नव्हती. पनीर होतं, पण काल परवाच्या दिवशीच पनीर खाल्लं होतं, म्हणून ते पुन्हा पनीरची भाजी खायची काही इच्छा नव्हती. मग ते म्हणले की थोडं पनीर, थोडा बटाटा आणि चवळीची डाळ असं मिक्स करून मस्त भाजी बनवूया. म्हटलं जितकं छान बोलताय तितकं छान बनवा पण तुम्ही, मी सगळं तुम्हाला प्रिपरेशन करून देते. सो त्यांनी अशी भाजी बनवली होती आणि ज्या कुकरमध्ये डाळ वगैरे शिजवली होती मी त्याच्यामध्येच जे आहे ते कणिक पण भिजून घेतली. बऱ्याच वेळा मी भांडे कमी भरावेत यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जुगाड करत असते. आणि जेव्हा कधी पण असं म्हणजे आता जरी माझ्याकडे डिशवॉशर आहे, पण तरी मी त्याला डेली लावत नाही. म्हणजे असं तुम्ही समजू शकतात की आठवड्यामधून 7 दिवसामधून मी 6 दिवस जे आहे ते मॅक्स टू मॅक्स लावते, नाहीतर मग 5 दिवस जे आहे ते माझे लागतं हे मशीन. मी ट्राय करते की आठवड्यातून 1-2 दिवस त्यालाही शांतता मिळाली पाहिजे. असंही दिवसातून 1 वेळा लागतं, पण तरीसुद्धा आपण थोडी काटकसर करतच असतो. आणि मग जेव्हा ज्या दिवशी मला लावायचं नसतं, खास करून तेव्हा जेव्हा ब्रेकफास्टचे भांडे कमी निघतात आणि मग ते सकाळीच थोडी एनर्जी असली किंवा काम कमी असलं मग ते सकाळीच आवरले जातात, तर मग मी जेवणात पण कमी भांडे निघतील असं ट्राय करते. सो त्यासाठीच मी कुकरमध्ये जे होतं ते कणिक भिजून घेतलं होतं. चला आता मस्त जे आहे ते स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर जेवण वगैरे झालं होतं आणि मी एवढे सगळे कपडे जे आहे ते सुकवत टाकलं आणि अक्षरशः आता 1.5-2 तास झालेले आहेत. आणि हा पाऊस जो आहे ना तो अजिबात थांबायचं जे आहे ते नाव घेतच नाही आहे. इतका जोरात पाऊस सुरू झाला आहे, म्हणजे गेल्या 8-1 दिवसामध्ये तर खूप असं बारीक बारीक पाऊस पडत होता, पण आता त्यानंतर इतका जोरात सुरू आहे. आता जरा वेळाने पियाला पण घ्यायला जायची जी आहे ती स्कूलमधून वेळ होईल. पण ते काहीही असो, पाऊस सुरू असला ना तर म्हणजे छान वाटतं वातावरण तसं तेवढ्या वेळापुरतं. पण आपल्याला जर काही कामं असले महत्त्वाचे, म्हणजे आपले कपडे खूप वॉश केलेले असले, तर मग आपल्याला टेन्शन पडतं की अरे हे पाऊस कशाला येतो आहे, उगाच मी एवढे कपडे वॉश केलेले होते. कारण हाच आपल्या बायकांचा सगळा स्ट्रगल असतो. चला असो, ह्या पावसाचं दृश्य जे आहे ते माझ्या बाल्कनीतून खूप छान दिसतं. माझी झाडं खूप छान दिसतात, समोरचा परिसरही खूप छान दिसतो. आणि अजून एक गोष्ट, उद्याच्या दिवशी ना माझे मम्मी पप्पा इकडे येणार आहेत आणि ते येत आहे असं मी पियाला अजिबात सांगितलेलं नाही आहे. कारण तिला जर सांगितलं ना तर गोष्ट अशी होती की ती एवढी मागे लागते ना, म्हणजे तिचं कधी येतील असं होऊन जातं. तिला जरी माहिती की उद्या आहे, मग असं होईल, मग तसं होईल, बसले की नाही, आणि तिचं चाललेलंच असतं. म्हणून म्हटलं तिला ह्यावेळेस सांगायचंच नाही, डायरेक्ट सकाळी आल्यावर तिला सरप्राईज द्यायचं. माझी आई तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आली होती आणि पण माझे पप्पा जे आहेत ते 4-5 वर्षापासून काही इकडे आलेच नाही. म्हणजे आम्ही ह्या घरामध्ये नवीन जेव्हा शिफ्ट झालो होतो ना तेव्हा आले होते, त्यानंतर ह्या घरामध्ये काही आलेच नाही. सो आपल्याला ती पण एक्साइटमेंट असते की बरेच आपल्या घरामध्ये चेंजेस झाले. कारण व्हिडिओ कॉलमध्ये किंवा माझे व्हिडिओ तर त्यांचे दिवसभर चाललेले असतात, पण तरीही प्रत्यक्षात बघणं जे आहे महत्त्वाचं ते वेगळं असतं आणि आपल्यालाही एक आनंद असतो की आपण त्यांना दाखवूया असं केलं आहे तसं केलं आहे. सो ते एक आहे की इतक्या वर्षानंतर येत आहे आणि एवढं सगळं जे आहे ते चेंजेस झाले, तर ते पण दाखवूया आपण. आणि भेटण्याचा आनंद तर तो असतोच. असं काही त्यांचं अचानकच ठरलं, म्हणजे मीच त्यांना असं सुचवलं की या म्हणून, आणि मग 1-2च दिवसासाठी येणार आहेत फक्त, येतील आणि लगेच 1-2 दिवसांनी जातील. कारण एवढे जास्त दिवस ते कधीच राहत नाही. कधीही आले की 2 ते 3 दिवस बस, त्यापेक्षा जास्त कधीच राहत नाही. लगेच त्यांचं येण्याच्या आधीच त्यांचं जाण्याचंही जे असतं ते फिक्स असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी बोलवते म्हणून ते लोक अजिबात येत नाही आहे. कारण आम्हाला तिकडून येताना ना किंवा म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी खूप जास्त खर्च लागतो. 1000-1200 रुपये असं तिकीट असतं. आणि लकीली मी फोनवर बोलताना लगेच तिकीट पण चेक केलं तर 450-500 असं रुपये तिकीट होतं. मग ते तिकीट कमी आहे म्हणून ते लोक येत आहे. आणि जे लोक आमच्याकडचे आहेत ना ते हे ट्रॅव्हलच्या भाड्याचं जो कॅल्क्युलेशन आहे ना ते समजून घेऊ शकतात की तिकीट कमी आहे म्हणजे चला मग जाऊन येऊया आपण, असं आहे फक्त. बाकी भेटण्याचं आपण खूप बोलवतोय ते कधीच येणार नाही. भाडं जर जास्त असलं तर खूप जास्त आणि विचार करतात तिकडचे लोक. चला असं चहा बनवता आणि प्यायला पण सुरुवात केली. मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगत बसली होती. आता मी माझी मस्त चहा एन्जॉय करते पावसात. खूप छान दिवस जातो माहिती आहे का, बाप्पा आले की सकाळी मस्त आरती होते, मुलंही आनंदाने जे आहेत ते आरती एन्जॉय करतात. सायंकाळी बरोबर वेळेवर घरातली सगळी लोकं जे आहेत ते जमा होतात. कितीही काय असू द्या, हवं तर आरती जी आहे ती घाईघाईत होऊन जाईल पटपट, पण जे आहे ते आरतीला सगळे उपस्थित असतात. मग ते कितीही त्यांचं ऑफिसचं काम असो, जसे पियाचे पप्पा लगेच ते आम्ही आरतीची तयारी केली की लगेच ते येऊन उभे असतात की चला करूयात आरती, म्हणून मस्त जातो महत्त्वाचं म्हणजे दिवस. चला आता मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करते आणि छान बनली होती म्हणून तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करते. तर माझ्याकडे बऱ्यापैकी भेंडी पडून होती म्हणून म्हटलं कुरकुरी भेंडी बनवूयात. तर 2-3 यूट्यूबवर शॉर्ट्स बघितले, एक मोठा व्हिडिओ बघितला आणि जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे, जे मला वाटतं असं तोडकं मोडकं माझ्या पद्धतीने आता ही जी आहे ती कुरकुरीत भेंडीची जी आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी.
तर मी इथे भेंडी अशी छान आजूबाजूने कट करून अशी बारीक जी आहे ती उभी उभी कापून घेतली होती आणि यामध्ये ना 2 चम्मच मी तांदूळाचं पीठ घातलं होतं आणि असं आपण तांदूळाचं पीठ घातल्यानंतर जेव्हा मिक्स करतो ना याच्यामधल्या सीड्स ना बऱ्यापैकी खाली पडतात, कारण आपण पीठ न घालता कितीही चोळण्याचा प्रयत्न केला ना ते एकमेकांना चिकटतात आणि ते काही खाली पडतच नाही, पण तांदूळाचं पीठ लावलं की खूप लवकर पडतात. आता मी ते बेसिक मसाले घेतले आहेत, जसे की तिखट, हळद, जिऱ्याचं पावडर, धण्याचं पावडर आणि आमचूर पावडर जे आहे ती मी इथे 1 चम्मच घातले, कारण व्हिडिओमध्ये असं म्हटलं गेलं होतं की आमचूर पावडरमुळे टेस्ट त्याला खूप छान येते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि 2 चम्मच जे आहे ते इथे चणा डाळीचं पीठ जे आहे मी यामध्ये मिक्स केलं आहे. छान मिक्स करायचं याला, अगदी एकच घूट पाणी घ्यायचं आणि म्हणजे जेणेकरून हे पीठ थोडं ओलसर होईल आणि सगळ्या भेंडीला जे आहे ते अशा पद्धतीने कोटिंग होऊन जाईल. मी ना म्हणजे हे सगळं प्रिपरेशन इथपर्यंत केलं आणि मग आम्ही आरती वगैरे केली होती. सो 10-12 मिनटं आमच्या आरतीमध्ये गेले आणि त्यानंतर मग मी रिटर्न आल्यानंतर ही आता प्रोसेस पुन्हा करते. त्यामुळे असं कोटिंग म्हणजे छान आपण मिक्स केल्यानंतर ना 10-15 मिनटं पडू द्यायचं त्याला, म्हणजे छान ते मुरलं जातं. आणि हे असं पेपर मी इथे अंतरून घेतला आहे. याचं हे पेपर पण मी जे आहे प्रोडक्ट टॅग करून देईल. जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर ते कामी येतील, नाहीतर मग काही उपयोग नाही त्यांचा. आणि मी तर विचार हाच केला होता स्टार्टिंगला की मी सगळे जे आहे ते एअर फ्रायरमध्ये बनवेल, पण ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मला रिअलाईज झालं की मला 2 वेळा जे आहे ते एअर फ्रायर लावावं लागणार आहे आणि तेवढा वेळ मात्र माझ्याकडे नव्हता, कारण एअर फ्रायरमध्ये हे मला बनवायला 14 मिनटं लागले होते. तरी पण मला असं वाटतं की अजून 2-3 मिनटं मी त्यामध्ये ठेवलं असतं ना अजून छान कुरकुरीत झाले असते. आणि त्याच्यामध्ये मी अगदी हार्डली 1 छोटा चम्मच जे आहे ना ते तेल थोडंसं मिक्स केलं असेल. जेव्हा आपण थोडं एकदा काढतो ना तेव्हा मी चेक करताना मला असं वाटलं की खूप रुकोसुको होतं आहे, तर मी 1 चम्मच त्यामध्ये तेल जे होतं ते टाकलेलं होतं. मग टाईम कमी असल्यामुळे मी अर्धे जे आहे ते थोडे फ्राय करून घेतले तेलामध्ये. पण जर एअर फ्रायरमध्ये बनवले ना तर टेस्ट म्हणजे एवढी काही फरक पडत नाही दोघांमध्ये, पण जर एअर फ्रायरमध्ये बनवले तर महत्त्वाचे ते हेल्दी बनतात, कारण त्यामध्ये ऑइल खूप कमी असतं आणि बाकी क्रिस्पी वगैरे अजून थोडा वेळ ठेवलं असतं तर छान क्रिस्पी बनले होते, पण टेस्ट खूप छान झाली होती, मस्त आले होते एकदम. पिया ना अशी भेंडीची भाजी सध्या खात नाहीये, म्हणजे तू ज्युनियर सिनियरमध्ये असताना मुंबईला पियाला रोज भेंडीची भाजी दिली तरी पण पिया खाऊन जायची, पण आता तिला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही, हे ना? नाही आवडत ना? पण मी ती कुरकुरी भेंडी आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली, तर मी आमच्या तिघांसाठी अशी थोडी थोडी ताटामध्ये वाढली होती. पण ती खाऊन झाल्यानंतर पियाचं असं म्हणणं होतं की मला अजून पाहिजे, म्हणजे तिला भेंडीची भाजी, ती भेंडी कुरकुरी भेंडी एवढी आवडली की तिचं म्हणणं होतं की मला अजून पाहिजे अजून पाहिजे. पण आम्ही सगळ्यांनी ताटामधली संपवली होती. सो तिला प्रॉमिस केलंय आता की तिच्यासाठी जी आहे ती पुन्हा आपण तशी कुरकुरी भेंडी बनवूया. सो भाजी चपाती नको का खायना, म्हणजे भाजी चपातीमध्ये भेंडी नाही खाल्ली तरी चालेल, पण कुरकुरी भेंडी आता पिया खाऊ शकते, हे ना? पण तिथे एक प्रॉब्लेम, तुला फ्राईड वाली आवडली होती का एअर फ्राय मध्ये बनवलेली? एअर फ्राय. सो पियाला पण हेल्दी आवडतं आता, सो एअर फ्रायर मध्ये बनवलेले आवडते. काय होतं ते म्हणजे बिना ऑइलचं आहे आणि ते खूप क्रिस्पी आहे. ते पॅन पेक्षा पण जास्त क्रिस्पी होतं. क्रिस्पी होतं. मी अजून जरा वेळ ठेवलं असतं ना, जी जाळवाली भेंडी होती ना ती पण छान कुरकुरीत झाली असती, पण मी लवकर बंद केलं ना, कारण जेवायला उशीर होत होता, खिचडी बनवून झाली होती आपली, म्हणून मी लवकर जे होतं ते एअर फ्रायर बंद केलं. कारण तळायचं म्हटलं की तळलं खूप फास्ट जातं, पण एअर फ्रायरमध्ये मग जरा वेळ लागतो आणि खिचडी पण तयार झाली होती, म्हणून मग मी तिला लवकर बंद करून दिली, पण छान बनली होती तशी भेंडी. सो आता हा एक मेनू जो आहे तो आमच्या घरामध्ये ऍड झालाय कुरकुरीत भेंडीचा, जो पियाला सुद्धा खूप जास्त आवडतो. आता आमचं काम असं आहे की इतके सगळे कपडे जे आहेत तुम्ही सकाळी बघितलेले आहेत त्यांना आता सुकवण्याचा स्ट्रगल आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक छोटीशी क्लिप दाखवते की कसा जुगाड करून घरामध्ये सुकवायला टाकतोय, कारण बाहेर बारीक बारीक जो आहे तो कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर तर ते अजिबात सुकणार नाहीये. तर ते आहे तेवढं आवरते आणि दिवस जो आहे तो असा छान पद्धतीने आमचा गेलेला आहे. सो चला मग आता माझा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. पण कसा आपण पाऊस चालू आहे आपल्याला जायचं नाही. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये संगीत खुर्चीचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि बाहेर तर कंटिन्यू पाऊस चालू आहे, तर मला नाही माहित तो होईल की नाही, पण पिया खूप जास्त एक्सायटेड आहे. जर झाला तर मग जाऊ, कारण अशी उद्या सुट्टी आहे, त्यामुळे मग निवांत आहे सगळं. जर झाला तर जाऊ, माझं डोकं खाऊ नको कधी चलशील असं. सो चला मग आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय.